नमस्कार, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। गोंदिया जिल्ह्यातील सडगर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्लिश शाळेत एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे। शाळेतील 53 वर्षीय शिक्षकावर विद्यार्थिनीशी सातत्याने अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे। 2023 ते 2025 दरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याची पुष्टी तपासात झाली। या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाइन 1098 वर करण्यात आली होती। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बाल न्याय मंडळाने चौकशी करून 18 जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। डुग्गीपार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला पोस्को कायदा कलम 4, 6, 12 तसेच भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांतर्गत अटक केली। 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून तो सध्या भंडारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। औरंगाबाद बेंगळुरू रस्त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यावधींची ड्रग्जची तस्करी उघडकीस आणली आहे। कारवाईत अंमली पदार्थांमध्ये एफेटामाइन आणि केटामाइन सारखे अत्यंत घातक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपी चालकाला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यापूर्वी देखील ड्रग्ज तस्करी प्रकरणी 8 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला होता। पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिसराची घेराबंदी केली आणि पंचनामा केला। मारुती ब्रेझा गाडीतून आरोपी औरंगाबादहून बेंगळुरूकडे ड्रग्ज घेऊन जात होता। कन्नड घाटाच्या पायथ्याशी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी थांबवून विचारणा केली असता चालकाने "साहेब, काही विचारू नका, काय पाहिजे ते बोला" असे म्हटले। यावर पोलिसांना संशय आल्याने गाडीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले। या धाडसी कारवाईचे कौतुक स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी केले। जालना जिल्ह्यातील राजूर रोडवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या 3 आरोपींना चंदनजिरा पोलिसांनी अटक केली आहे। ही लुटपाट बावणे बांगरी आणि पाथर देऊळगावच्या दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली होती। 3 अज्ञात व्यक्तींची चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाकडून लूट केली होती। या घटनेनंतर चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात सामील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोहिर सिंग कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। संजय गांधी निराधार योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आता गावातच बँकेत पैसे जमा झाले आहेत की नाही याची माहिती मिळणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। दर बुधवारी होणाऱ्या समाधान दिन या उपक्रमात लाभार्थ्यांना योजनेची माहिती दिली जाईल। विशेषतः संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाही याची माहिती ग्रामपंचायत नगर परिषद स्तरावर दिली जाईल। तसेच पात्र लाभार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर यादी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांनाच ही माहिती मिळणार आहे। याशिवाय सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक व इतर अधिकारी गावात उपस्थित आहेत की नाही याची खात्री जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणार आहे। घरकुल योजना आणि पट्टे वाटप मोहिमेच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। प्रत्येक तहसीलदाराला आठवड्यात 5 गावांना भेट देणे बंधनकारक असेल आणि संबंधित विभाग प्रमुखांनी तिथल्याच ठिकाणी समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागपूर शहरातील कोतावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौक परिसरात चाय कल्चर या दुकानाला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने एकच खळबळ उडवून दिली आहे। ही घटना गुरुदेव अपार्टमेंटच्या खाली असलेल्या दुकानात रात्री सुमारे 2:30 घडली। पोलीस सूत्रांनुसार ही आग अपघाती नसून उद्देशपूर्वक लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चाय कल्चर या दुकानाचे 2 भागीदारांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून जोरदार वाद झाला होता। आरोपीने फिर्यादीला व्यवसायासाठी 25,000 रुपये दिले होते। दोघेही पूर्वी चांगले मित्र होते आणि सहलीलाही एकत्र गेले होते, पण त्या
यावेळी पैशांवरून वाद झाला आणि त्याचा राग मनात ठेवून आरोपीने रात्री पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले आणि तेथून पसार झाला। आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धूर पाहून तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। दमकलच्या 2 गाड्यांनी आग आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते। या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केलाय। तपास सध्या सुरू आहे। तर आजच्या मराठी बुलेटिन मध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडले रहा आमच्या सोबत नागपूर समय न्यूज मध्ये। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या। सर्वात योग्य वेळी आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।